वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. समुद्र स्नान करायचंय? होय, कर ना म्हणे. कपडे काढून केव्हाचा बसलास? अजून समुद्र स्नान तू केलं नाही, का केलं नाही? तो म्हणतो, इथे आल्यापासून मी बघतोय लाटा मागून लाटा चालूच आहेत, एवढ्या शांत झाल्यावर मग स्नान करतो म्हणे. आता लाटा मागून येणाऱ्या लाटा शांत झाल्यावर समुद्राचं स्नान करीन म्हणणाऱ्या माणसाला समुद्राचं स्नान घडेल का? त्याला ते जसं घडत नाही तसं परिस्थितीत माझ्या काहीतरी अनुकूल प्रतिकूल बदल झाल्याच्या नंतर मी भगवंताचं भजन करेन, पाहू पुढं, असं म्हणत राहणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल प्रसंग येतच राहणार. परमात्म्याचं सेवन कधी घडायचं आणि आत्मकल्याणाची साधना आपल्याकडून व्हायची कधी, असं होऊ नये याच्यासाठी अंतकाळ आलेला माणसाला लक्षात आल्याच्या नंतर माणसाने सावध व्हावं, किंवा अंतकाळ आपला जवळ आलेला आहे लक्षात आलं जरी नाही तरी कधी ना कधीतरी आपलं मरण निश्चित आहे हे जाणून माणसाने सावध व्हावं आणि परमात्मा चिंतनाला लागावं. हे परीक्षितीचं चरित्र आपल्याला सुचवतं. धर्म आणि पृथ्वी त्यांचा संवाद चाललेला आणि तिथं तो कली आलेला आणि कलीनं त्यांना लाथ मारलेली. कली आता या परीक्षिताला शरण आहे. शरणागताचं रक्षण करणं कर्तव्य असल्यामुळे परीक्षितानं सांगितलं, तुला जीवदान देतो पण माझ्या राज्यात राहायचं नाही. कली म्हणायला लागला, बोलणं विचित्र वाटतं तुमचं. का? सगळी पृथ्वी म्हणजे तुमचं राज्य, जीवदान देतो तरी म्हणता माझ्या राज्यात राहायचं नाही म्हणता, कसं शक्य? मग काय करायचं? मधला मार्ग म्हणून कलीनं सांगितलं, तुमच्याच राज्यात मला राहायला काही स्थान सांगा, तिथंच मी राहीन. भगवंत परीक्षितानं विचार केला, हा कली दुष्ट जरी असला तरी कली नामस्मरणानं कल्याण करतो, हा त्याचा गुण आहे, म्हणून त्याला जिवंत ठेवायला हरकत नाही. त्याला मर्यादित स्थानं दिली, 4 ठिकाणं त्याला दिली. जिथं द्युत जुगार चालेल तिथं राहा, जिथं मद्यपान चालेल तिथं राहा, जिथं स्त्रीसंग चालेल तिथं राहा आणि जिथं हिंसा चालेल तिथं राहा. ही 4 स्थानं मिळाल्यानंतर कलीनं सांगितले, दिलेली 4 स्थानं दुर्जनाचीच आहेत, सज्जनही ज्या स्थानात येतो असं एक स्थान मला राहायला द्या. मग त्याला सांगितलं, सोनं म्हणजे द्रव्य हे तुला स्थान आहे, म्हणून सोन्यातही कली राहतो असं वर्णन आहे. द्वारकेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघाले. श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जाताना सगळ्या पांडवांनी भगवंताला निरोप देण्याकरता वेशीपर्यंत जाणं केलं. अर्जुन भगवंताला सोडवण्याकरता म्हणून जाऊन आला. भगवान गेले. द्वारकेत प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं द्वारकेतही यथोचित स्वागत झालं. परमात्मा रस्त्यानं जात असताना कोणाला वाकून नमस्कार करीत होते. द्वारकेत सगळे लोक द्वारकेतले भगवंताच्या स्वागताकरता जे आलेले, परमात्म्याने सगळ्यांचा समाचार घेतला. कोणाला नमस्कार वाकून आहे, कोणाला नुसता नमस्काराचा शब्द आहे, कोणाला जवळ घेऊन भगवान आलिंगन देतात, कोणाला नुसता हातात हात देतात, कोणाच्या पाठीवर थाप मारतात, कोणाकडे नुसतं पाहतात, कोणाकडे पाहून नुसतं हास्य करतात. आणि अशा पद्धतीनं चांडालापर्यंतच्या सर्वांना आश्वस्त करत भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजभवनात आले. आश्वास्याच्या आश्वपाकेभ्या सर्व जाती वर्णाच्या लोकांना द्वारकेतला संतोष देत देत परमात्मा राजभवनात आले. पहिल्यांदा माता पित्यांची गाडी घेतली, नंतर आपल्या पत्न्यांची भगवंताने गाडी घेतली. सगळ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पत्नींनाही आनंद झाला, कारण पती परगावी गेला असताना स्त्रीची जी भूमिका आहे या भूमिकेला प्रोषित भर्तृका असं साहित्यात नाव आहे. आणि त्या प्रोषित भर्तृकेनं कोणत्याही प्रकारचा शृंगार करायचा नाही, नटणे नाही. कारण काय, पतीसाठी जे करायचं ते पती नसताना करायचं नाही, हा नियम आहे. शृंगार करणे, नटणे, सजणे हे सगळं पतीच्या संतोषासाठी आहे. तो इथे नसताना आपण हे करायचं नाही असा विचार करून सगळ्याच्या सगळ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पत्न्या प्रोषित भर्तृकेच्या भूमिकेत होत्या. भगवंताच्या आगमनाने त्यांना आनंद झाला. परमात्मा आले. दैत्य संहार भगवंतांनी या कौरव पांडवांच्या युद्ध निमित्तानं दुर्जनाचा संहार घडवलेला होता. भगवान आपल्या घरी असताना निस्संग असलेल्या या परमात्म्याला, प्रकृतीतही जो सापडत नाही अशा या परमात्म्याला भगवंताच्या सगळ्या बायकांमध्ये ते रमल्याच्या नंतर बायकांचा असा समज झाला की हा आमच्या ठिकाणी आसक्त झालाय. असं भगवंताचं तिथं राहणं असताना इकडं उत्तरेच्या गर्भामध्ये
जो अभिमन्यूचा गर्भ वाढलेला ते बालक योग्य काळी जन्माला आलं. योग्य काळी जन्माला आलेलं बाळक ते रडायचं थांबेच ना. त्या मुलाने शांत व्हावं याच्याकरता वेगळे वेगळे उपाय झाले, पण मुलाचं रडू थांबेना. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारकेतून पाचारण करण्यात आलं. भगवान आले आणि पोरानं श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि रडू थांबवलं. कारण असं होतं, गर्भात त्याला देवाचं दर्शन झालेलं आणि माझं गर्भात रक्षण करणारा कोणी समोर दिसत नाही हे पाहून पोरगं रडत होतं. देवाला पाहिल्याबरोबर पोरगं शांत झालं. काय ते असं असतं म्हणे, जन्मलेलं बालक जर रडलं नाही तर त्याला प्रयत्नानं रडवलं जातं आणि ते जास्त रडायला लागलं तर मग त्याला थांबवावं लागतं. ते परीक्षेत असं रडणं थांबवण्याकरता भगवान आले. भगवंताला पाहिलं. गर्भात रक्षण करणारा कोण याची त्यानं परीक्षा केली होती म्हणून त्याचं नाव परीक्षित पडलं. आणि गर्भात त्याला भगवान विष्णूने सांभाळलं म्हणून विष्णू रात, रात म्हणजे सांभाळलेला, विष्णूने सांभाळलेला म्हणून त्याचं नाव विष्णुरात असं ठेवलं. धर्मराजांनी धर्मशास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मणांना बोलावलं, त्यांच्याकडून परीक्षिताचं भविष्य जाणून घेतलं. याच्या जन्मापासून याला ब्राह्मणाचा शाप होऊन हा तक्षक दंश होऊन मरणार आहे इथपर्यंतचं सगळं चरित्र भविष्य रूपाने ब्राह्मणाने धर्मराजाला सांगितलं. पण तक्षक दंश होण्याच्या पूर्वी हा भागवत ऐकून शुकाचार्यांच्या कृपेनं परमगतीला प्राप्त होणार आहे हे कळाल्यामुळं धर्मराजाला समाधान होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं आलेले, काही काळ तिथं राहिले. धर्मराजांच्याकडून अश्वमेध यज्ञ करून त्यांना थोडंसं मनाला समाधान सिद्ध करून देऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून गेले. कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगामध्ये तीर्थयात्रेला गेलेले विदुर काही कालानंतर धर्मराजाकडे आले. गांधारी धृतराष्ट्रही धर्मराजाच्याकडे होते. विदुर आले, त्यांनी धर्मराजाची गाडी घेतली. धर्मराजाला समाधान झालं. धर्मराजाचं विदुराचं बोलणं झालं आणि मग धर्मराजाच्या बोलण्याच्या नंतर विदुर धृतराष्ट्राला जाऊन भेटले. धृतराष्ट्राला विदुर बोलतात, आणि काय धृतराष्ट्रा तुमचं चाललंय काय? अरे आयुष्य संपत आलं, काळ आपल्या पाठीमागे लागलाय आणि अजून तुम्ही कल्याणाचा विचार करत नाही. व्यासाने दिव्य दृष्टी देऊन संजयाला तुमच्याजवळ गीता ऐकवण्याकरता बसवलेलं होतं, पण तुम्ही युद्धात जिंकणार कोण हेच विचारित राहिलात. काय म्हणायचं तुम्हाला? आणि धृतराष्ट्र राहता कोणाकडे? पांडवांच्याकडे. जेव कोण घालतं तुम्हाला? भीम जेव घालतो. अरे ज्या भीमानं तुमची 100 मुलं मारली त्याच भीमाने तुम्हाला जेव घालायचं आणि तुम्ही जेवायचं? जगणं म्हणता त्याला? अर्थ नाही याला. काय करू? निघा म्हणे. कुठं? अरण्यात चला, परमात्मा चिंतन करा, मुक्त व्हा, कृतार्थ व्हा. धृतराष्ट्राला तो विचार पटला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, गीता ऐकताना जरी धृतराष्ट्राच्या मनावर परिणाम झाला नव्हता तरी अंध तोही अवसरे होईल सुखी या. यथाकाल हा अंधळा सुद्धा सुखी होईल गीतेच्या ज्ञानानं. ते गीतेचं ज्ञान उपयोगी पडलं. धृतराष्ट्र गांधारी निघून गेले. धर्मराज सकाळी दर्शनाला आले. पाहिलं तर संजय रडत बसलेला. संजयाला विचारलं, धृतराष्ट्र गांधारी कुठे गेले? काय माझ्या सेवेत काही कमतरता जाणवली का त्यांना? मी कौरवांचा नाश माझ्याकरता करायला लावला, तसा यांचाही नाश करीन असं यांना भय वाटलं का? कशासाठी इथून गेले? कुठे गेले असावेत? वगैरे वगैरे विचारत असताना संजयाने सांगितलं, मला काही माहिती नाही. इतक्यात नारद तिथं आले. नारदाने सांगितलं, म्हणे राजा तुम्ही शोक करू नका. भगवंताच्या इच्छेनंच जीवजंतूंचा एकमेकाला संयोग आणि वियोगही घडत असतो. तुम्ही शोक मानू नका. धृतराष्ट्र गेले कुठेही मी तुम्हाला सांगेन, पण ते परत यायचे नाहीत आणि तुम्ही तसा प्रयत्न करू नका. हिमालयाच्या दक्षिणेला ऋषींच्या आश्रमाच्या जवळ गंगेच्या तटाकी धृतराष्ट्र गांधारीसह गेलेले आहेत. त्यांनी आसंजय साधला, प्राणायाम केला, आपलं अंतःकरण परमात्म तत्वामध्ये संयुक्त करून टाकलेलं आहे.
अशा अवस्थेतून त्यांना तिथून परत आणणं म्हणजे त्यांच्या परमार्थात विघ्न आणणं, म्हणून तुम्ही हे करू नका. आणि तुम्ही तिथं जाईपर्यंत आजपासून 5व्या दिवशी ते शरीराचा त्याग करणार आहेत, त्यांचं शरीर भस्म होणार आहे. गांधारीही त्यांच्याबरोबर शरीराचा त्याग करून सहगमन करणार आहे. विदुर धृतराष्ट्राचं निधन आणि धृतराष्ट्राला प्राप्त झालेली योग्य सद्गती, त्यांना आलेला योग्य विचार, या 2 कारणांनी हर्ष आणि शोकाने युक्त होतील आणि तिथून निघून तीर्थयात्रेला जातील. तुम्ही जाऊ नका असं धृतराष्ट्राच्या बद्दल धर्मराजाला सांगितलं. धर्मराजाचं समाधान झालं. धर्मराज थांबले आणि धर्मराजांनी एका दिवशी धर्मराजांना असे अपशकुन व्हायला लागले. अपशकुन झाल्यानंतर भीमाला त्यांनी बोलावलं आणि विचारलं, म्हणे भीमा, अरे मला अपशकुन होतात. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सोडवायला जो द्वारकेत गेला अजून आला नाही, काय तिकडं तरी विपरीत झालं नसावं? झालेल्या अनेक अपशकुनाची इथं भागवतात यादी दिलेली आहे आणि ही सगळे अपशकुन होत असलेले पाहून अनिष्टाची शंका धर्मराजाच्या मनामध्ये आलेली. असा त्यांचा विचार चालू आहे. इतक्यात अर्जुन आला, चेहरा पडलेला, गलित गात्र झालेला, नमस्काराच्या निमित्तानं धर्मराजाच्या चरणावर एकदम धाडकन पडला. धर्मराजाने उठवलं आणि त्याला विचारलं, म्हणे बाबा कशामुळे तुझी ही अवस्था झाली? फार दिवस राहिलास म्हणून पाहुण्याने तुझा द्वारकेत कोणी अपमान केला काय? कोणी तुझ्याकडे दान मागायला आला आणि तू शक्ती असून दान दिलं नाही असं घडलं काय? कोणी रक्षणाच्या भावनेनं तुझ्याकडे आला आणि रक्षण करण्याची ताकद असताना तो त्याला रक्षण दिलं नाही असा अपराध तुझ्याकडून घडला का? कशामुळे निस्तेज झालास? धर्मराजाने अनेक विकल्प केले आणि अर्जुनानं सांगितलं कशा नाही मला दुःख नाही. शेवटी अर्जुनाच्या बद्दल धर्मराजाने सांगितलं, मी सांगतो त्या विकल्पातलं एकही कारण नाही आणि तुला मात्र शोक आहे. एकच कारण मला दिसतं आहे, भगवान श्रीकृष्णाने तुझा त्याग केला असावा. अर्जुन म्हणाला, नेमकं हेच झालं महाराज. वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा येन मे परुतंतेजः देव विस्मापनम महत. देवालाही विस्मय वाटायला लावील अशा पद्धतीचं माझ्या ठिकाणी असलेलं तेज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जाण्यानं त्याने निजधामाला जाणं केलं. त्याच्यामुळं माझं सगळं तेज लुप्त झालेलं आहे. अनेक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या उपकाराचं अर्जुनानं स्मरण केलं आणि एवढे मोठे त्याचे माझ्यावर उपकार, तो परमात्मा अंतरला याच्याने मला शोक आहे असं कळाल्यावर, देवाचं निजधामाला गमन झालं हे कळाल्यावर धर्मराजानेही ठरवलं की म्हणे आपणही आता महाप्रस्थान करायचं. महाप्रस्थान म्हणजे उत्तर दिशेला शरीर पडेपर्यंत चालत राहणं. शरीर पडल्याची खंत न करता शरीर पडेपर्यंत चालत राहणं, याला महाप्रस्थान म्हणतात. धर्मराजाने महाप्रस्थानाचा विचार केला. राज्यावर परीक्षिताला बसवलं, सगळे राजाभूषण काढून ठेवली आणि 5ही पांडव द्रौपदीसह महाप्रस्थानाला गेले. एकाचं शरीर पडलं, ते का पडलं वगैरे वगैरे कारणाचा विस्ताराने विचार आहे. सगळ्याची शरीरं पडत गेली. धर्मराजाला एकट्याला स्वर्गामध्ये सशरीर जाता आलं. परीक्षिताला राज्यावर बसवलेलं होतं, त्याचं राज्य सुरू झालेलं. त्याच्या राज्यामध्ये एका दिवशी तो फिरत असताना त्याला असं एक दृश्य दिसलं. एका ठिकाणी एक गाय आहे, त्या गायीच्या बाजूला एक बैल आहे. त्या बैलाला एकच पाय आहे, 3 पाय तुटलेले आहेत. तो शोकाकुल आहे आणि अशा अवस्थेमध्ये एक कोणीतरी राजाची चिन्ह असलेला पुरुष त्या बैलाला आणि त्या गायीला लाथा मारतोय. परीक्षित तिथं आला आणि विचारायला लागला, अरे म्हणे कोण आहेस तू? राजासारखा दिसतोस आणि गायीला, या बैलाला, दुःखिताला लाथ मारतोस, म्हणायचं काय तुला? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन गेले म्हणून काय असं कोणी काही करायचं काय? त्यांचा संशय असलेला मी अजून आहे या जगात असं म्हणून त्यानं त्या राजपुरुषावर शस्त्र उगारलं. तेव्हा तो शरण आला आणि म्हणायला लागला, तुम्ही क्षत्रिय आहात, शरणागताचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे, मला रक्षण द्या. कोण तो? मला कली म्हणतात. ही गाय कोण? ही पृथ्वी आहे. हा बैल कोण? हा धर्म आहे. याचे 3 पाय तुटले म्हणजे काय झालं? धर्माचे जे 4 पाय, तप, शौच, दया आणि सत्य म्हणजे दान, याच्यापैकी 3 पाय मागच्या 3 युगात तुटत गेले आणि आता एका पायावर म्हणजे दानमेकम कलो युगे, दान नावाच्या एका पायावर धर्म सध्या उभा आहे. धर्म आणि पृथ्वी त्यांचा संवाद चाललेला आणि तिथं तो कली आलेला आणि कलीनं त्यांना लाथ मारलेली. कली आता या परीक्षिताला शरण आहे. शरणागताचं रक्षण करणं कर्तव्य असल्यामुळे परीक्षितानं सांगितलं, तुला जीवदान देतो पण माझ्या राज्यात राहायचं नाही. कली म्हणायला लागला, बोलणं विचित्र वाटतं तुमचं. का?
सगळी पृथ्वी म्हणजे तुमचं राज्य, जीवदान देतो तरी म्हणता माझ्या राज्यात राहायचं नाही म्हणता, कसं शक्य? मग काय करायचं? मधला मार्ग म्हणून कलीनं सांगितलं, तुमच्याच राज्यात मला राहायला काही स्थान सांगा, तिथंच मी राहीन. भगवत परीक्षितानं विचार केला, हा कली दुष्ट जरी असला तरी कली नामस्मरणानं कल्याण करतो, हा त्याचा गुण आहे, म्हणून त्याला जिवंत ठेवायला हरकत नाही. त्याला मर्यादित स्थानं दिली, 4 ठिकाणं त्याला दिली. जिथं द्यूत जुगार चालेल तिथं राहा, जिथं मद्यपान चालेल तिथं राहा, जिथं स्त्रीसंग चालेल तिथं राहा, आणि जिथं हिंसा चालेल तिथं राहा. ही 4 स्थानं मिळाल्यानंतर कलीनं सांगितलं, दिलेली 4 स्थानं दुर्जनाचीच आहेत, सज्जनही ज्या स्थानात येतो असं एक स्थान मला राहायला द्या. मग त्याला सांगितलं, सोनं म्हणजे द्रव्य हे तुला स्थान आहे, म्हणून सोन्यातही कली राहतो असं वर्णन आहे. अशी सगळे स्थानं देऊन परीक्षितानं कली निग्रह केला. तो राजा परीक्षिती एका दिवशी अरण्यात शिकारी करता गेला असताना त्याला तहान लागली, सैन्याची याची चुकामूक झाली. पण दंभानं समाधी लावून बसले असावे, तेव्हा यांची समाधी खरी का खोटी हे पाहाय करता आश्रमात एक मेलेला साप पडला होता. त्याने तो बाणाने उचलला आणि यांच्या गळ्यात टाकला. साप गळ्यात टाकून परीक्षित निघून गेला. राजाने असा अपराध केला हे जेव्हा शमिकांच्या मुलाला शृंगीला कळालं, शृंगी तिथं आला, लहान पोरग, बापाच्या गळ्यातला साप त्यानं पाहिला, मोठ्यानं ते पोरग रडायला लागलं. अगोदर परीक्षिताला त्याने शाप देऊन टाकला, ज्या राजा परीक्षितानं माझ्या बापाचा समाधी अवस्थेत अपमान करण्याच्या निमित्तानं याच्या गळ्यात हा मेलेला साप टाकला, त्या राजा परीक्षिताला आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश होईल. शापवाणी उच्चारली आणि पोरग रडायला लागलं. तेव्हा ते पोराचं रडणं कानावर पडून शमीक ऋषी व्युत्थानदशेत आले. त्याने विचारलं, काय झालं पोरा, रडतोस कशासाठी? गळ्याकडे बघा म्हणे. गळ्यातला साप पाहिला, मेलेला साप काढून ठेवला. शमीक म्हणायला लागले, पोरा समाधी अवस्थेत जिवंत सापाचं भय नसतं, मेलेल्याचं काय घेऊन बसलास म्हणे. त्यांनी सांगितलं, त्याचंही मला काही वाटलं नाही, पण परीक्षिताने तुमचा अनादर करण्याकरता हे कर्म केलं, याचं दुःख झालं. परीक्षिताला होता, व्हायला होता, त्याला मी शाप दिला. काय शाप दिला? आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश होईल म्हणून बोललो. अयोग्य केलं पोरा. शमिकाने सांगितलं म्हणे, हे अयोग्य झालं. अरे त्याच्यासारखा धर्मात्मा कली निग्रह संपन्न असलेला राजा जगाला काही काळ पाहिजे होता. विनाकारण तू त्याच्याकरता शापवाणी उच्चारलीस बाळा, पण आता त्याला निदान कळवलं तरी पाहिजे, 7व्या दिवशी तुला तक्षक दंश होणार आहे. त्याने तो सावध होईल, आत्मकल्याणाची काही साधना करील. म्हणून शमीक ऋषीने आपल्या आश्रमातले विद्यार्थी काही परीक्षिताकडे निरोप देण्याकरता पाठवले. राजाही घरी आला, निवांत विचार करत बसला, माझ्याकडून असं अयोग्य कर्म घडलं कसं हे त्याच्या मनाला जाणवायला लागलं. तो म्हणतो, माझ्यावर संकट आलं पाहिजे, माझ्या या निंदित कर्माचं मला प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे, असा त्याचा विचार चालू असताना शमिकाचे विद्यार्थी तिथं आले आणि त्यांनी सांगितलं म्हणे, महाराज काय, आमच्या गुरुपुत्राने तुम्हाला शाप दिलाय. काय? आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक दंश होणार आहे. राजाला आनंद झाला, वैराग्य झालं. राज्य सोडलं, गंगाद्वारावर राजा येऊन बसला. आणि एवढा मोठा भोगविलासात वावरलेला राजा परीक्षित, त्याला झालेलं वैराग्य पाहण्याकरता त्याच्या दर्शनासाठी अनेक जपी, तपी, यती, महात्मे, सगळे ऋषी मुनी सगळे जमा झाले. जमलेल्या सगळ्या महात्म्यांना परीक्षितांना नमस्कार करून विचारलं म्हणे, महाराज काय, आयुष्य 7 दिवसाचं राहिलंय, भगवान भेटला पाहिजे, साधना सांगा. वाटेल ती साधना करीन, पण 7व्या दिवसाच्या आत भगवान भेटला पाहिजे, असं त्याचं म्हणणं चालू असताना सगळे विचार करायला लागले. कोणी म्हणतो यज्ञ करायला सांगा, कोणी म्हणतो दान द्यायला सांगा. बाकीचे लोक म्हणत होते, म्हणाल ते करील, पण 7व्या दिवशी देव जर भेटला नाही तर हाताला धरून विचारेल म्हणे तुम्हाला, निर्णय होईना. अशा अवस्थेत सगळे बसलेले असताना भगवान शुकाचार्याचं त्या ठिकाणी आगमन झालं. शुकाचार्यांना एक वेडा असावा असं समजून त्यांच्या पाठीमागे लागलेली लहान लहान मुलं, त्यांच्या शरीराचं अत्यंत सौंदर्य पाहण्याकरता पाठीमागे लागलेले नागरिक, हे सगळेच्या सगळे मागं आलेले शुकाचार्यांना पाहिल्याबरोबर तिथं जमलेल्या सगळ्या महात्म्यांनी शुकाचार्यांचं जेव्हा स्वागत, तेव्हा पोरांना, नागरिकांना कळालं की म्हणे बाबा हा कोणी सामान्य मनुष्य नसावा. राजाने आसनावर बसवलं, शुकाचार्यांचं पूजन केलं. शुकाचार्यांचं पूजन झाल्यानंतर शुकाचार्यांना राजानं सांगितलं म्हणे, महाराज काय,
7 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलंय, मग काय करायचं? परमात्मा भेटला पाहिजे याच्यासाठी साधना सांगा. होईल का 7 दिवसात ते साधन? शुकाचार्य म्हणायला लागले, अरे 7 दिवस फार झाले म्हणे. देवाच्या भेटीला क्षणाचा कालही पुरतो. आत्मचिंतन कर, साधना कर, मी तुला साधना सांगतो, त्या साधनेला प्रवृत्त हो, बैस, असं म्हणून शुकाचार्यांनी परीक्षिताला बसवलं आणि भागवत सांगायला सुरुवात केली. असा इथं प्रथम स्कंद पूर्ण झाला. एवढीच कथा आज आपण पाहू शकलो. उशीर झालाय, इलाज नव्हता, थोडंसं संपूर्ण भाग होतं म्हणून इथपर्यंत बोललो. उशिराबद्दल क्षमा असावी. पुढचा कथाभाग आपण उद्याला पाहू. संतांचं नामस्मरण होईल आणि आरती होऊन आजचा कथासंदर्भ संपेल. आरती करो तुझा भगवंता. श्री शुक उवाच वर्यानेशते प्रश्नः कृतो लोकहितं नृप आत्मवित् सम्मतः पुंसां श्रुतव्यादिशयः परः. श्रीमद भागवताच्या कथेला आपण कालपासून थोडासा प्रारंभ केलेला आहे. पहिल्या स्कंदामध्ये आपण नारदाचा व्यासाचा संवाद, सूत शौनकादिक ऋषींचा संवाद, शुकाचार्याचं परीक्षितीचं उपाख्यान, त्याच्यात प्रदीर्घ आलेलं असं परीक्षिताचं चरित्र आणि त्या परीक्षिताच्या चरित्रातून अशा पद्धतीचा असलेला परीक्षिती भागवत श्रवण करण्याकरता प्रवृत्त झाला, हे आपल्याला लक्षात घेता आलं. परीक्षिताच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण जर चिंतन करायला लागलो तर त्याच्या आज्या पंजापासूनची शुद्धता, आपल्याला भगवत भक्ती, शुद्धता, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं शक्य आहे. परीक्षिताच्या पित्याचं नाव अभिमन्यू, अभिमन्यूचा बाप अर्जुन, अर्जुनाचा बाप पंडुराजा, या सर्वांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला लागलो तर हे सगळे भगवत भक्त अशा पद्धतीचे महात्मे आहेत, हे आपल्याला लक्षात घेता येणं शक्य आहे. व्यासांच्या कृपेनं निर्माण झालेला पंडू, त्याची पत्नी कुंती, त्या कुंतीच्या बद्दल जर आपण विचार करायला लागलो तर ती यदुवंशात निर्माण झालेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सखी आत्या, यांच्या संबंधातून निर्माण झालेला, दुर्वासाच्या अनुग्रहानं निर्माण झालेला, इंद्राच्या कृपेनं निर्माण झालेला अर्जुन, त्या अर्जुनाला प्राप्त झालेली भार्या म्हणजे सुभद्रा, म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण, त्यांच्यापासून निर्माण झालेला अभिमन्यूच्या पोटी जन्माला आलेला, उत्तरेच्या पोटी जन्माला आलेला हा परीक्षितीला गर्भातच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालेलं, परमात्म्याची कृपा त्याला प्राप्त झालेली, पृथ्वी, धर्म यांचा गाय आणि बैलाच्या रूपानं चाललेला संवाद ज्याला प्रत्यक्ष रीतीनं पाहता आला, आणि ही गायच्या रूपातली पृथ्वी आहे, बैलाच्या रूपातला धर्म आहे, हे ज्याला प्रत्यक्ष रीतीनं जाणवलं, कलेचा निग्रह करण्याची, कलेला दंड करण्याची ज्याची शक्ती आहे, असा असलेला हा परीक्षिती. आणि गर्भावस्थेमध्ये असलेल्या ज्या परीक्षितीला ब्रह्मास्त्राची बाधा होऊ शकली नाही भगवंताच्या कृपेनं, असा असलेला परीक्षिती हा भागवताचा श्रोता आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. असा एवं गुण संपन्न असलेला परीक्षिती श्रवणाला बसलेला आहे आणि त्याच्यासमोर प्राप्त झालेले वक्ता म्हणून उपस्थित असलेले शुकाचार्य, हे शुकाचार्याचाही अधिकार काय आहे, आपण विस्ताराने शुकाचार्याचं चरित्र जे पाहिलं त्याच्यातून आपल्याला ते लक्षात आलेलं आहे. अधिकार संपन्न असा वक्ता, अधिकार संपन्न असा श्रोता, अशी श्रोत्या वक्त्याची एक उत्तम जोडी जमली आणि त्यांच्यामध्ये भागवताच्या कथेचं चिंतन झालं. वक्ता आणि श्रोता दोघे जण एकाच जातीचे जर असतील तर कथा व्यवस्थित रीतीने होते, त्याच्यातून रस निष्पत्ती होते. वक्ता एका प्रकारचा आहे आणि श्रोता वेगळ्या प्रकारचा आहे, वक्त्याला वेगळी अपेक्षा आहे आणि श्रोत्याला वेगळ्या प्रकारची अपेक्षा आहे, असं जर झालं तर त्यांच्यामध्ये रसनिष्पत्ती त्या कथेतून निर्माण झालेली आपल्याला पाहायला सापडायची नाही. भागवताच्या बाबतीमध्ये मात्र श्रोता वक्त्याची जोडी अशी अगदी यथार्थ रीतीनं अनुकूल अशा पद्धतीची आपल्याला पाहायला सापडते. आणि त्या शुकाचार्यांच्या समोर, शुकाचार्यांना सभेमध्ये त्या शुकाचार्य आल्याच्या नंतर परीक्षितानं त्यांचं स्वागत केलं, त्यांना आसनावर बसवलं, आसनावर बसवून त्यांचा सन्मान केला, त्यांचं पूजन केलं, त्यांना प्रश्न विचारला की म्हणे महाराज, मला 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे, या 7 दिवसात माझं परमकल्याण झालं पाहिजे, मला भगवंताचा साक्षात्कार झाला पाहिजे, याच्याकरता काही करता येईल का पहा. त्याच्यावर परीक्षिताच्या संबंधानं शुकाचार्याचं बोलणं सुरू झालं. असा एकंदर संदर्भ आपल्याला कालपर्यंत पाहण्यात आला. त्या संदर्भाच्या थोडंसं पुढचं चिंतन आपल्याला द्वितीय स्कंदातली कथा आपल्याला आज आता पाहायची आहे. परीक्षिताच्याकडे प्राप्त झालेले शुकाचार्य म्हणजे महान साधू पुरुष आहेत आणि साधूची भेट होणं ही साधी सोपी गोष्ट आहे असं समजायचं कारण नाही. जन्मजन्मांतरातलं आपलं पुण्य उदयाला यावं त्यावेळेला साधू पुरुषाची भेट होणं
गाठ पडणं शक्य असतं असं वर्णन संतांनी केलेलं आहे. बहु अवघड असे संत भेटी तरी जगजेठी करुणा केली असं तुकाराम महाराज बोलले. साधू पुरुषाची भेट होणं एखाद्या वेळेला देवाच्या भेटीपेक्षा सुद्धा दुर्लभ आहे अशी वर्णनं संतांच्या वाङ्मयात आपल्याला पाहायला सापडतात. चरित्र पहा संतांची, त्याच्यातून आपल्याला असं जाणवेल की बाबा एखाद्या वेळेला देव भेटला पण संत महात्मा भेटायला त्या साधू पुरुषाला विलंब लागला. तुकाराम महाराजांचं आणि त्यांच्या निळोबारायच्या, त्यांचे शिष्य निळोबाराय या दोघांचं चरित्र मी सांगतो या संदर्भामध्ये. तुकाराम महाराजांना परमात्मा भेटायला फार दिवस लागले नाहीत, पण निळोबारायला तुकाराम महाराज भेटायला फार दिवस लागले. बघा तुम्ही, तुकाराम महाराजांच्या चरित्रातला प्रसंग जर आपण पाहिला तर रामेश्वर भट्टांनी त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवायला सांगितल्या. तुकाराम महाराजांनी त्या बुडवून टाकल्या. बुडवल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. त्याचं कारण असं होतं, माझी कविता बुडली याचा खेद नाही, मी आतापर्यंत अट्टहासाने हे काव्य निर्माण केलेलं ते सगळ्याच्या सगळं नष्ट व्हायला लागलं, उद्ध्वस्त व्हायला लागलं. जे माझ्या कीर्तीला पैशाला कारण झालं असतं ते सगळं नष्ट करण्याचा प्रसंग आला, याचं वाईट नाही. तुकाराम महाराजांना वाईट एवढ्याच गोष्टीचं होतं की बाबा आजपर्यंत साक्षात नामदेवरायांनी आणि पांडुरंगरायांनी स्वप्नामध्ये येऊन मला ही काव्यरचना करायला सांगितली. त्यांची आज्ञा म्हणून मी हे काव्य रचलं. नामदेवरायाचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प पुरा व्हावा याच्याकरता म्हणून मी रचलेले अभंग. देवानं मला ही आज्ञा केली आणि देवाने मला अशा पद्धतीची आज्ञा करून पुन्हा हे अभंग, त्याच्या आज्ञेनं निर्माण झालेले अभंग बुडवण्याचं विंदाण त्यानंच का मांडावं याचं तुकाराम महाराजांना वाईट वाटलं आणि त्याने अन्न पाण्याचा त्याग करून भगवंताचा धावा सुरू केला. किती दिवसांनी परमात्मा प्रगट झाला वर्णन त्यांच्या चरित्रात आहे. 13 दिवसानंतर भगवान प्रगट झाले आणि तुकाराम महाराजांच्या इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांनी बुडवलेल्या वह्या जशाच्या तशा कोरड्या काढून तुकाराम महाराजांनी त्यांनी परत दिल्या. 13 दिवसामध्ये परमात्मा भेटला. 13 दिवसानंतर तुकाराम महाराजांच्या वह्या त्यांना जशाच्या तशा प्राप्त झाल्या. हे तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. अक्कल चालवणारे लोक बरीच इथं अक्कल चालवतात. तुकाराम महाराजांचे अभंग तरले याचा अर्थ तुकाराम महाराजांनी ज्या कागदावर अभंग लिहिले होते ते कागद इंद्रायणीच्या डोहात बुडवल्याच्या नंतर तेच कागद देवाने परत आणून दिले असं म्हणायला शहाणे लोक तयार नाहीत. या लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इंद्रायणीच्या डोहामध्ये रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांच्या वह्या बुडवायला सांगितल्याच्या नंतर अभंग तरले याचा अर्थ असा की त्या काळातल्या लोकांना तुकाराम महाराजांचे अभंग एवढे प्रिय झाले होते की लोकांनी ते अभंग 13 दिवसात पुन्हा जशीच्या तसे लिहून काढले आणि अशी पुन्हा स्वतंत्र गाथा सिद्ध झाली. हा अभंग तरण्याचा अर्थ लोकांनी लावला. पण कळत नाही की बाबा अशा पद्धतीचा अर्थ लावायची गरजच काय, कारण तुकाराम महाराजांसारख्या संत महात्म्यांनी स्वतःच वर्णन केलेलं आहे. उदकी राखिले कागद चुकविला जनवाद, तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. पाण्यामध्ये देवाने माझी कागद राखली असं जर स्वतः तुकाराम महाराज बोलत असतील, जळी दगडासहित वह्या तारियल्या जैशा लाह्या, अशा पद्धतीनं वह्या शब्दाचा वापर जर संत महात्म्यांनी त्यांच्या चरित्र वर्णनामध्ये केलेला असेल तर हे वह्या कागद हे सगळेच्या सगळे शब्द गुंडाळून ठेवून त्यांच्या अभंगाचं लोकांनी केलेलं पाठांतर त्याचं संकलन पुन्हा केलं आणि अशा पद्धतीनं ते अभंग तरले अशी संगती घेणं योग्य ठरत नाही. पण लोक काय संगती लावण्याचा प्रयत्न करतील, कशाकरता अक्कल चालवतील काही सांगता येत नाही. श्रद्धेनं आपल्याला हे गृहीत धरलं पाहिजे. आपण सगळे भावनेनं असं म्हणतो वारकरी आम्ही की बाबा हे तुकाराम महाराजांचे अभंग तरले म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या ज्या बुडवायला सांगितल्या होत्या त्या जशाच्या तशा तरल्या, हेच यथार्थ सत्य आहे. तुकाराम महाराजांच्या वह्या आणून देण्याकरता म्हणून तुकाराम महाराजांकडे देव जे आले ते किती दिवसात आले? 13 दिवस वह्या रक्षणीया उदके कोरड्याची काढूनिया दाखविल्या शेखे असं वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये आहे. म्हणजे 13 दिवसामध्ये तुकाराम महाराजांना परमात्मा भेटला. आता थोडंसं निळोबाऱ्यांचं चरित्र पहा. निळोबाऱ्याच्या चरित्रामध्ये प्रसंग असा आहे की त्यांच्याकडे देव आला. तुकाराम महाराजांच्या भेटीची निळोबाऱ्यांना अपेक्षा होती. चरित्रात असं वर्णन आहे. निळोबाऱ्यांना तुकाराम महाराजांच्या भेटीची अपेक्षा. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले, त्यांनी मला भेटावं, दर्शन द्यावं, त्यांच्याकडूनच मला अनुग्रह प्राप्त व्हावा अशा अपेक्षेनं निळोबाराय देहूला आले आणि देहूला आल्याच्या नंतर त्यांनी तुकाराम महाराजांच्या भेटीकरता धरणं मांडलं, अनुष्ठानाला प्रारंभ केला, अन्न पाणी सोडून दिला. तुकाराम महाराज भेटावेत याच एका अपेक्षेनं सतत तुकाराम महाराजांचा धावा करत बसले आणि 42 दिवसाचा कालावधी यांचा अन्न पाण्या वाचून गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे देव आले. हे लक्षात घ्या. निळोबाऱ्याच्याकडे देव आले. देवाने त्यांना सांगितलं की बाबा ये निळोबा, घे दर्शन, हो कृतार्थ. 42 दिवस झाले बाबा अन्न पाणी सोडून बसलास, मला लक्षात आलं ते तू माझा धावा करतोयस म्हणून मी आलो, ये दर्शन घे चटकन. निळोबाऱ्याने देवाला सांगितलं तुला उद्योग कोणी सांगितला म्हणे, इथं बोलावलंय कोणी तुला? प्रल्हादाला संकट पडलं, प्रल्हादानं तुला हाक मारली, त्याच्याकरता स्तंभात तो प्रगट झाला. असं योग्य झालं, मला संकट नाही, मी हाक मारली नाही, मी तुला बोलावलं नाही, कशाला आलास म्हणे इथं? विनाकारण बोलवल्याच्या शिवाय मोठ्या माणसांनी कुठं जायचं नसतं. अनाहूतपणानं जाण्यामध्ये मोठेपणाला बाध येण्याची शक्यता देवा. याच्या पुढे दुसऱ्याकडे कुणाकडेही कोणत्याही भक्ताकडे माझ्यासारख्या
तुम्हाला पाचारण त्यानं न करता तुम्ही जायचं टाळत चला म्हणे. निळोबारांनी देवाला समजावून सांगितलं, पण देव म्हणायला लागले, निळोबा चेष्टा बाजूला ठेव, ये बाबा दर्शन घे, कृतार्थ हो, बरेच दिवस झाले अन्न पाणी सोडून बसलायस, माझाच धावा करत असशील. हे सगळं तुकाराम हे निळोबारांनी हे सगळं देवाचं बोलणं ऐकलं, देवाला सांगितलं की म्हणे देवा तुला वाटत असेल म्हणे मी तुझ्या धावा करत बसलो, तुझ्याकरता भजन करत बसलो, तुझ्याकरता अन्न पाणी सोडलं, पण खरं सांगायचं तर देवा मी तुला ओळखत सुद्धा नाही म्हणे. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुला ओळखायची सुद्धा तयारी नाही असं म्हणल्याच्या नंतर मग देवाने विचारलं, बाबा अन्न पाणी सोडून 42 दिवस झाले बसलास कुणाच्यासाठी? निळोबारांनी सांगितलं, तू याचा धावा करीत असो. तुकाराम महाराजांचा धावा मी करतो आहे असं म्हणल्याच्या नंतर देवाला परत जावं लागलं. यांनी दर्शन सुद्धा घेतलं नाही, त्याला परत पाठवलं. परमात्मा परत गेल्याच्या नंतर वैकुंठात जाऊन देवाने तुकाराम महाराजांना सांगितलं की बाबा एक कोणीतरी भक्त तुझ्या दर्शनाकरता तुझा धावा करत अन्न पाण्याचा त्याग करून 42 दिवसापासून बसला, त्याला दर्शन द्यायला तुला गेलं पाहिजे. मग तुकाराम महाराज आले, त्यांनी निळोबारांना अनुग्रह दिला, मस्तकावर हात ठेवला. येऊन या कृपावंते तुका या स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला, मस्तकी देऊनी प्रसार केले सुखे वगैरे वगैरे वर्णन पडून निळोबारांनी केलेलं आहे. मला सांगायचं काय, तुकाराम महाराजांना देव भेटला 13 दिवसामध्ये आणि निळोबारायला तुकाराम महाराज भेटले 42 दिवसामध्ये. कोण भेटणं सोपं आहे आणि कोण भेटणं कठीण आहे एवढंच सांगा. देव भेटण्याकरता 13 दिवसाचा कालावधी पुरतो, पण संत भेटायकरता 33 + 3 तिपटीत 3 मिसळावे लागले. तेव्हा मग 42 दिवसाच्या कालावधीनंतर तुकाराम महाराजांचं दर्शन निळोबारायला झालं. लोक म्हणतील तुकाराम महाराजांचा अधिकार वेगळा, निळोबारायचा अधिकार वेगळा, यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये यांना देवाच्या भेटीला लागलेला कालावधी, निळोबारायच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्यांना संत भेटायला लागलेला कालावधी, याची तुलना करू नका. पण एक निळोबारायचं चरित्र जरी आपण पाहिलं तरी 42 दिवसांनंतर पहिल्यांदा त्यांना कोण भेटलं आणि नंतर कोण भेटलं हे जरी आपण पाहिलं तरी पहिल्यांदा त्यांना देवाचीच गाठ पडली आणि नंतर तुकाराम महाराजांची गाठ पडली, असंच त्यांचं चरित्र आहे. अर्थ असा आहे की साधू पुरुषाची भेट भगवंताच्या भेटीपेक्षा सुद्धा कठीण असलेली भेट आहे. संत महात्म्याच्या बद्दल त्यांच्या भेटीची कठीणता संतांनी अनेक ठिकाणी दृष्टांतांनी सुद्धा आपल्याला समजावून सांगितलेली आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा म्हणे. संत महात्म्याची भेट होणं किती दुरापास्त कर्म आहे याच्याबद्दल वर्णन असं केलंय. चंद्रामृत सुखे सेववेल, चंद्रामध्ये अमृत आहे असं वर्णन संत महात्म्यांनी शास्त्रांनी केलेलं आहे. तर चंद्रातलं अमृत आपल्याला पिता येत नाही. चंद्रातलं अमृत जर प्राशन करायचं असेल तर त्याच्याकरता चकोर नावाचा पक्षीच लागतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. शारदीची ये चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, ते वेचिते मने मवाळे चकोर तलगे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, शरद ऋतूच्या शुद्ध चांदण्यामध्ये पडलेले असे अमृताचे कण ते वेचाय करता मवाळ मनाचा चकोर पक्षाचा पिलूच लागतो. त्यालाच ते चांदण्यामध्ये असलेले अमृताचे कण वेचता येतात बरं का. कुमुद दळाचे ने ताटे, जो जेविला चंद्रकिरण चोखटे, तो चकोर काही वाळवंटे चुंबित असे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारले आपल्याला प्रश्नार्थक असं ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य आहे. अरे कमळाच्या दळावर पडलेले चंद्राचे किरण, त्याच्यामध्ये असलेले अमृताचे कण, कुमुद दळाचे नि ताटे, कुमुद दळाचं ताट केलंय, जो जेवीला चंद्र किरण चोखटे, त्याच्यामध्ये चोख असे चंद्राच्या किरणामध्ये असलेले अमृताचे कण आहेत, ते ज्यानं प्राशन केलेले असतील तो चकोर काही वाळवंटे चुंबित असे, तो चकोर वाळवंटाला आपली चोच लावायला जाईल का? प्रश्नार्थक वाक्यामधला पुढचा प्रश्न सोडून जरी दिला तरी आपल्याला त्याच्यातून एवढं लक्षात घ्यायचं आहे की कुमुद दळाच्या ताटामध्ये चंद्राच्या किरणामध्ये असलेलं अमृत प्राशन करण्याची किंवा ते भक्षण करण्याची विद्या एका चकोर पक्षाला आहे. योगी पुरुषाला सुद्धा चंद्रामृत कलेचं प्राशन करता येतं असं वर्णनशास्त्रामध्ये योगशास्त्रामध्ये आहे. पण थोडासा तुलनेनं आपण विचार केला तर हे त्यांना जे शक्य आहे, योग्यांना शक्य आहे, चकोराला शक्य आहे, ते सामान्य माणसाला शक्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण सामान्य माणसाला शक्य नसलेली अशी ही चंद्रामृत प्राशन करण्याची विद्या एखाद्या सामान्य माणसाला प्रयत्नानं साध्य करता येईल म्हणे, पण संत महात्म्याची भेट होणार नाही. चंद्रामृत सुखे सेववेल, पुढचं वर्णन केलं, असता जाता रवी धरवेल. सूर्य जर एखाद्या वेळेला मावळायला लागला तर त्या मावळत्या सूर्याला थोपवणं शक्य आहे. अनेक पतिव्रतांनी केल्याची वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. त्याने मावळत्या सूर्याला थांबवण्याचं काम केलेलं आहे. मावळता सूर्य त्याला थांबवता येईल. असता जाता रवी धरवेल. पुढचं वर्णन संतांनी असं केलेलं आहे, बाह्या हेळा सागर तरवेल. एखाद्या वेळेला समुद्रातून पहिलं तीराला आपल्या बाहुबलानं माणसाला तरुण जाणंही शक्य आहे. सावरकरांच्या सारख्या मोठ्या माणसाने ते करूनही दाखवलेलं आहे.
बाहुबलानं तरुण जाता येईल, पण हे सगळं जरी शक्य झालं तरी पुढं वर्णन असं केलेलं आहे, परी त्या साधूची भेटी न होईल गा. दुरापास्त असलेली कर्म माणसाला करता येतील, कठीणातल्या कठीण गोष्टी सुद्धा मनुष्याला साध्य करून घेता येतील, पण साधू पुरुषाची भेट होणं सगळ्यात कठीण काम आहे. संत महात्म्याची भेट होत नाही. योगायोगानं संत महात्म्याची भेट झाली तर मग ती वाया जात नाही. म्हणून वर्णन नारदानी भक्तिसूत्रामध्ये असं केलंय, महत्संगस्तु दुर्लभा अगम्य अमोघश्च. महापुरुषाची संगती कशी आहे? पहिल्यांदा नारद सांगतात दुर्लभा, महापुरुषाची संगती दुर्लभ आहे. महत्संगस्तु दुर्लभा, पुढे सांगितलं अगम्य, त्या साधू पुरुषाच्या संगतीमध्ये आपल्याला काय फल प्राप्त होईल कळत नाही, अगम्य अशी ती साधू पुरुषाची संगती आहे. आणि अमोघश्च, अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारी. आज जरी एखाद्याला साधू पुरुषाची संगती व्यर्थ गेली असं प्रत्ययाला येत असलं, वाटत असलं, जाणवत असलं, तरी कधी काळी का होईना त्या साधू पुरुषाच्या संगतीचा मनुष्याच्या जीवनावर चांगलाच परिणाम होणार आहे. संताशी यनकेन प्रकारे आलेला संबंध, अनुकूल भावनेनंच साधू पुरुषाच्या संबंधात आलेल्याचं साधू पुरुषाच्या संगतीनं कल्याण होतं समजू नका. प्रतिकूल बुद्धीनंही जो संताच्या संगतीत आला त्याचंही साधू पुरुषांच्या कृपेनं कल्याण झालेलं आहे. साधू पुरुषाची संगती दुर्लभ आहे. दुर्लभ असली तरी परंतु ती अमोघ आहे, म्हणजे व्यर्थ जाणारी नाही. असं असल्यामुळं साधू पुरुष भेटावा याच्याकरता प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. गंमत अशी आहे, साधू पुरुषाच्या भेटीपेक्षा साधू पुरुषाला हुडकत जायची गरज नाही, साधूला शोधायची गरज नसते. संत महात्म्याला शोधून आपल्याला ते मिळतील असं म्हणता येत नाही. त्याचं चिंतन थोडंसं शास्त्राच्या आधारानं आपण केलं तर आपल्याला असं लक्षात घेता येतं. शास्त्र असं त्याबद्दल सांगतं की व्यापक वस्तूला शोधायची गरज नाही, त्याला ओळखावं लागतं. व्यापक तत्वाला शोधायची गरज नाही. जे इथं तिथं सगळ्याच ठिकाणी आहे त्याला शोधणार काय तुम्ही? त्याला शोधायची गरज नसते, त्याला फक्त ओळखायचं आहे. तसं सद्गुरु तत्व, संत तत्व हे परमात्मा तत्वाशी अभिन्न झालेलं असल्यामुळं, परमात्मा म्हणजेच संत असल्यामुळं त्या संताला शोधायची गरज नाही, त्या संताला ओळखायची तेवढी गरज आहे. साधू पुरुषाला ओळखलं पाहिजे. एखाद्या वेळेला आपल्याला कदाचित तो साधू पुरुष भेटला तर हे ओळखू येईलच असं म्हणता येत नाही. योगायोगानं एखाद्याला साधू पुरुष भेटतात आणि भेटल्याच्या नंतर योगायोगानं एखाद्याला ओळखू येतात. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये असं एक वर्णन केलेलं आहे, दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले. नाथ महाराज सांगतात की असे संत महात्मे जनात असतात, वनात असतात, प्रत्यक्ष आपल्या डोळ्याला दिसतात. या साधू पुरुषाशी आपला संपर्क येतो, व्यवहार होतो, पण एवढं सगळं होऊनही साधू पुरुष ओळखू येत नाही. नाथ महाराजासारखा एखादा अधिकारी शिष्य असा निघतो की तो त्या साधूला ओळखू शकतो. नाथांचं जीवन बघा तुम्ही. जनार्दन स्वामींचा आणि नाथांचा जो संबंध आला, काय जनार्दन स्वामी संत म्हणून ओळखू यावेत असे होते का हो? जनार्दन स्वामी म्हणजे कोण? एक देवगिरीवरचा किल्लेदार, किल्ल्यावरची मोठी जबाबदारी सांभाळणारा माणूस, प्रसंग विशेषी लढाई करणारा, शत्रूशी युद्ध करत असताना कोणाला आपण मारतोय याची गय न करणारा, अपराध्याला कठोर शासन करणारा, अशी जनार्दन स्वामींची प्रसिद्धी असताना जनार्दन स्वामींना संत आहेत, साधू आहेत म्हणून कोणी ओळखलं का? नाथांच्या शिवाय दुसरा कोणी त्यांच्याकडे संत म्हणून गेला नाही. नाथ महाराजांनी मात्र त्यांना ओळखलं की बाबा हे संत आहेत, साधू आहेत, यांची शरणागती स्वीकारल्याशिवाय आपलं कल्याण होण्याची शक्यता नाही, यांची शरणागती आपल्याला स्वीकारली पाहिजे. हा विचार केवळ नाथ महाराजांच्या अंतःकरणात जागा होऊ शकला. अर्थ असा आहे, साधू पुरुष भेटणं कठीण, भेटला तरी ओळखू येणं कठीण. पण शुकाचार्यासारखा महात्मा परीक्षिताच्याकडे आल्याच्या नंतर परीक्षिताला त्यांचं दर्शनही झालं आणि ओळखही पटले. परीक्षितानं सन्मानाने त्यांना आसनावर बसवलं, पूजा केली आणि पूजा करून त्यांना विचारलं, महाराज 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलंय, मी काय करू सांगा, काय करू सांगा म्हणल्याच्या नंतर परीक्षिताला शुकाचार्य बोलायला प्रारंभ करतात. शुकाचार्याने बोलायला प्रारंभ केला तो 2ऱ्या स्कंदापासून. या 2ऱ्या स्कंदामध्ये शुकाचार्याने परीक्षिताला सांगितलेली जी सगळी कथा आहे, हा 2रा स्कंद सगळा साधन प्रधान स्कंद आहे. या स्कंधामध्ये आपण जर विचार केला तर सगळी परमात्मा प्राप्तीची साधना सांगितलेली आहे. परमात्मा प्राप्तीकरता करावं काय लागतं? पहिलं महत्वाचं साधन आहे, परमात्मा प्राप्तीकरता माणसाला श्रवण करावं लागतं. श्रवण केल्याच्या शिवाय, शास्त्राचं श्रवण, संतांच्या वाङ्मयाचं श्रवण, हे श्रवण झाल्याच्या शिवाय आपल्याला परमात्मा उपलब्ध होणार नाही. परमात्मा प्राप्तीकरता हेच एकमेव साधन आपल्या हातामध्ये आहे. काय आहे, माणसं असा विचार करतात की बाबा आमची सगळीच्या सगळी इंद्रिय काही ना काहीतरी ग्रहण करण्याच्या कामात समर्थ आहेत, तेव्हा या इंद्रियाचा वापर करून आम्ही परमात्मा जाणायचा प्रयत्न केला तर चालत नाही का? डोळ्याने परमात्मा पाहण्याचा प्रयत्न करू, कानाने परमात्मा ऐकायचा प्रयत्न करू, नाकाने परमात्म्याचा गंध घेण्याचा प्रयत्न करू.
असं चालत नाही. इंद्रिय परमात्मा ग्रहणाच्या बाबतीमध्ये असमर्थ आहेत असं वर्णन आहे, कारण तो इंद्रियातीत आहे. इंद्रियाच्या अतीत असल्यामुळं काय आहे, इंद्रिय वस्तुग्रहणाच्या बाबतीमध्ये समर्थ नाहीत. पूर्ण वस्तुग्रहण इंद्रियांना करता येत नाही. ज्या इंद्रियाचा जो विषय असेल त्या विषयाला सोडून दुसऱ्या विषयाचं ग्रहण इंद्रिय करू शकत नाही. नाकाला गंधच नेमून दिलेला असल्यामुळं घ्राणेंद्रियांनी गंधच आपल्याला घेता येतो, घ्राणेंद्रियांनी शब्दाचं श्रवण करता येणार नाही. म्हणून इंद्रिय आपल्याला परमात्म्याचं ज्ञान करून देण्याच्या कामामध्ये समर्थ ठरत नाहीत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी वगैरे वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रमाणातून आपल्याला ज्ञान संपादन करावं लागतं. सगळंच्या सगळं ज्ञान प्रत्यक्षानं होत नाही. काही ज्ञान अनुमानानं मिळवावी लागतात. सगळी ज्ञान अनुमानानं होत नाहीत. काही ज्ञान शब्दानं मिळवावी लागतात. सगळी ज्ञान शब्दानं होत नाहीत. काही ज्ञान उपमानाने मिळवावी लागतात. काही अर्थापत्तीनं मिळवावी लागतात. काही अनुपलब्धीनं मिळवावी लागतात. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ज्ञानाचा लाभ करून घ्यावा लागतो. वेगवेगळी प्रमाणं वापरावी लागतात. पण ही सगळीच्या सगळी प्रमाणं परमात्म्याच्या बाबतीमध्ये तोकडी पडणारी असल्यामुळं तो कोणत्याही प्रमाणाला ओ देत नाही असं संत महात्म्यांचं म्हणणं आहे. आणि इतर कोणत्याही प्रमाणाला ओ न देणारा तो परमात्मा, त्या परमात्म्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत सांगितलं, वेद प्रतिपाद्य. तो परमात्मा वेद प्रतिपाद्य आहे. वेदाचा निरूपणीय विषय जर काही असेल, वेदाला जर वेदाने काहीही सांगितलं तरी अंततोगत्वा वेदाला जर काही सांगायचं असेल तर वेद परमात्माच सांगू इच्छितो. बरं का, परमात्म्याच्या शिवाय वेदाला दुसरं काहीही सांगायचं नाही. आणि असं असल्यामुळं वेदरूपी, शास्त्ररूपी, पुराणरूपी संत महात्म्यांचं वाङ्मय या रूपातला जो शब्द, त्या शब्दाचं माणसानं श्रवण केल्याच्या शिवाय त्याला परमात्म्याची उपलब्धी होणार नाही. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. श्रवण पाहिजे. मग श्रवण करायचं असेल, श्रवणाच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं मागे चिंतन पाहून आलो. श्रवण कसं करावं? श्रवणाचं असं आहे, श्रवण करत असताना काही गोष्टी माणसाला पाळल्याचं पाहिजेत. श्रद्धा संपन्नतेनंच मनुष्यानं श्रवण केलं पाहिजे. नाहीतर त्यानं केलेलं श्रवण माणसाला उपयोगी पडत नाही. श्रद्धा संपन्नतेनं श्रवण असावं. श्रद्धा संपन्नतेनं श्रवण असल्याशिवाय माणसाला श्रवणाचा लाभ होत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने श्रवणाचं चिंतन आपल्या समोर आहे. काय होतं, एक वक्ता काहीतरी निरूपण करतो, अनेक श्रोते श्रवण करतात, पण सगळ्यांनाच त्याचा लाभ झाला असं दिसत नाही. काही लोकांनाच लाभ झाला, बाकीचे सगळेच्या सगळे मात्र जैसे ते राहिले. असं का झालं? याचं कारण याच भागवताच्या महात्म्यामध्ये थोडंसं आलेलं पाहायला मिळेल. तिथं वर्णन असं आहे, श्रवणम समभागेन सर्वेशः मिह विद्यते. सर्वांनी समान रीतीनं श्रवण केलेलं आहे, पण फलभेद झाला. श्रवण समान आहे पण फलभेद झाला. कशामुळे झाला? तर प्रत्येकाच्या श्रवणाच्या बाबतीमध्ये श्रवणाचे जे नियम आहेत ते सगळेच्या सगळे सांभाळले गेले असं झालं नाही, म्हणून झाला. काय श्रवणाचे नियम आहेत? 2-4 नियमाचं चिंतन तिथं आलेलं आहे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चलामतिः एवमादिकृतं चेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. श्रवणाचं फल प्राप्त होण्याकरता म्हणून एवढं व्हावं लागतं. पहिलं साधन सांगितलेलं आहे, श्रवण करताना सद्गुरूच्या, ज्याच्या मुखातून आपण श्रवण करायला लागलो त्या सद्गुरूच्या वाक्याविषयी आपल्याला पूर्ण विश्वास असला पाहिजे. हे सांगतात, जे सांगतात ते जसंच्या तसं खरं आहे हे मानून चाललं पाहिजे. माझे गुरुजी विनोदानं सांगायचे की समोर ठेवलेल्या समईकडं बोट दाखवून गुरुने सांगितलं हे झाड आहे, तर शिष्याने हात जोडून नमस्कार करून मान्य करावं हे झाडच आहे. पण नंतर विचारावं, गुरुजी हे झाड आहे असं तुम्ही म्हणता, पण माझ्या दृष्टीला दिसत नाही, कृपा करून संगती सांगा. मग ते जे सांगतील ते ऐकावं, पण पहिल्यांदा त्यांना प्रतिकार करू नये. हे झाड आहे असं त्याने सांगितल्याच्या नंतर ही समई आहे असं म्हणत बसायचं नाही. श्रद्धा संपन्नतेनं श्रवण असलं पाहिजे. गुरुच्या वाक्याविषयी अंतःकरणामध्ये पूर्ण विश्वास असला पाहिजे. ते सांगतात ते जसंच्या तसं खरं आहे असं माणसाला वाटलं पाहिजे, तर श्रवणाचं फल प्राप्त होण्याची शक्यता आहे. पहिलं साधन सांगितलं, श्रवण करत असताना सद्गुरूच्या वाक्याविषयी श्रद्धा असावी. दुसरं साधन काय? स्वस्मिन् दीनत्व भावना. आपल्याविषयी, आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्वतः दीन आहोत, हीन आहोत. ज्या सद्गुरूच्या पासून आपण श्रवण करायला आलो त्यांच्यापेक्षा आपला अधिकार फार कमी आहे आणि त्याच्यामुळे मला यांच्यापासून काहीतरी उपलब्ध होण्याची शक्यता, ही भावना एक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. अजून काय पाहिजे? मनोदोष जयश्चैव.
अंतःकरणामध्ये असणारे विकार म्हणजे मनोदोष. या मनोदोषाचा माणसाला जय साधता आला पाहिजे. काम जिंकता आला पाहिजे, क्रोध जिंकता आला पाहिजे, लोभ जिंकता आला पाहिजे. हे सगळेच्या सगळे विकार जिंकावेत आणि मग परमात्म्याच्या संबंधानं शास्त्राचं श्रवण करावं. आपल्याला लाभ होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं मनोदोषाचा जय माणसाला साधता यावा हे एक चिंतन आहे. आणि कथायाम निश्चलामते, हे कथेमध्ये माणसाची बुद्धी स्थिर असली पाहिजे. म्हणजे जे आपण श्रवण करायला बसलो तिथंच आपली बुद्धी असली पाहिजे. आपण इथं बसलो आणि आपली बुद्धी दुसरीकडे जर जात असेल तर त्या श्रवणाने आपल्याला लाभ होण्याची शक्यता नाही. असं चिंतन जे आहे हे सगळ्याच्या सगळं चिंतन जर आपण पाहिलं तर याच्यातून आपल्याला श्रवण कसं करावं या संबंधातला विचार पाहायला सापडतो. हे श्रवण करायचंय, पण आत्मस्वरूपाच्या संबंधानं श्रवण करण्याच्या पूर्वी मनुष्यानं थोडंसं आत्म्याचं ध्यान केलं पाहिजे. आपण आत्म्याचं ध्यान केल्याच्याशिवाय श्रवणामध्ये प्रवृत्त होऊन उपयोग नाही. पहिल्यांदा श्रवणाच्या पूर्वी ध्यान पाहिजे. त्याच्यानं हृदय निर्मल होणार आहे, त्याच्यानं आपल्या अंतःकरणाचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. या अंतःकरणाला निर्मलता यावी, अंतःकरणाचा प्रसाद व्हावा याच्याकरता म्हणून भगवंताचं ध्यानही मनुष्यानं केलं पाहिजे. त्या ध्यानानं प्रसन्नता आपल्याला निर्माण होईल. त्याच्या पुढे जर मनुष्यानं श्रवण मनन करण्याचा प्रयत्न केला तर त्या श्रवण मननातून मनुष्याच्या सगळ्याच्या सगळ्या संशय विपर्ययाचा नाश होण्याची शक्यता आहे. म्हणून श्रवण करावं, आत्मस्वरूपाचं करावं, परमात्म्याचं करावं, जीवब्रह्माच्या ऐक्याचं करावं आणि ते करण्याच्या पूर्वी अंतःकरणाची भूमिका आपली पूर्णपणे सिद्ध करून घ्यावी. एवढं झालं की मग श्रवणाचं फळ आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. शुकाचार्य आले, परीक्षित श्रवणाला बसला. 7 दिवसाच्या आयुष्यामध्ये परमात्मा प्राप्त व्हावा याच्याकरता काय साधना करता येईल सांगा महाराज, अशी त्यानं शुकाचार्यांना प्रार्थना केली. त्याच्यावर शुकाचार्य म्हणायला लागले, वरियाने शते प्रश्न हा राजा, तुझा प्रश्न फार मोठा महत्वाचा आहे म्हणे. वैयक्तिक कल्याणाचा तुझा प्रश्न नसून दिसायला जरी या प्रश्नात तुझं वैयक्तिक कल्याण असलं तरी समष्टीच्या कल्याणासाठी म्हणून तुझा हा प्रश्न उपयोगी पडणार आहे. तुझ्या प्रश्नाच्या निमित्तानं मी जे काही बोलेन, तुझ्या प्रश्नाच्या निमित्तानं उत्तरादाखल जे मला सांगावं लागेल ते श्रवण करण्याच्या योगानं केवळ तुझंच कल्याण आहे असं नाही, सगळ्या जगाचं कल्याण आहे. आणि त्याच्यामुळे तुझा प्रश्न महत्वाचा आहे. माणसं कल्याणाच्या संबंधानं विचार करतच नाहीत. आपलं आयुष्य सगळंच्या सगळं माणसं झोप आणि अर्थार्जन याच्यामध्येच घालवतात असं वर्णन इथे शुकाचार्य करतात, मी नाही. शुकाचार्याने सांगितलं, दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. रात्रीची वेळ झोपेत जाते आणि दिवसाची वेळ मनुष्याची अर्थार्जनात जाते. सगळंच्या सगळं आयुष्य जर आपण अर्थार्जन आणि निद्रा याच्यामध्ये जर घालवलं तर मनुष्याला आत्मकल्याणाचा विचार करायला सवड कधी मिळायची पहा. सवड मिळाली पाहिजे, काढली पाहिजे. आत्मस्वरूपाचं चिंतन माणसाला झालं पाहिजे. आणि आत्मस्वरूपाचं परमात्म्याचं चिंतन जर करायचं असेल, आपलं आयुष्य जर माणसाला सुधारायचं असेल, काय चिंतन असं आहे, आयुष्य सुधारणं, मरण सुधारणं, जीवन सुधारणं या सगळ्याच्या सगळ्या शब्दाचा जवळजवळ तात्पर्यानं अर्थ एकच आहे बरं का. माणसाला आपला मृत्यू सुधारायचा आहे. परीक्षिताचं चरित्र आपण पाहतो, 7 दिवसानंतर त्याला मरण येणार आहे. 7च दिवसात तो मरणार आहे. मग 7 दिवसानंतर त्याचं मरण असल्यामुळं त्याचा विचार काय, माझं मरण चांगलं झालं पाहिजे, माझं मरण कल्याणदायी झालं पाहिजे. मग कल्याणदायी माझं मरण व्हावं या दृष्टीनं परीक्षितानं विचारलेला हा प्रश्न असल्यामुळं शुकाचार्याने सांगितलं की बाबा मृत्यू सुधारायचा असेल तर तुला क्षण सुधारला पाहिजे. आयुष्यात उरलेला प्रत्येक क्षण जर तू सुधारत जाशील तुझा मृत्यू सुधारणार आहे. काय, ज्या क्षणामध्ये माणूस स्मशानात पोंचवला गेला त्याच क्षणामध्ये तो मेला असं समजायचं कारण नाही. क्षणाक्षणाला तो मरतोय आणि क्षणाक्षणाला त्याच्या ठिकाणी नवीन काहीतरी उत्पन्न होत आहे. असं असल्यामुळं मृत्यू सुधारायचा म्हणजे क्षण सुधारून घेतला पाहिजे. क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. महाभारतामध्ये वर्णन आले पहा. माणसाला पैसा मिळवायचा असेल तर तो कणाकणाने मिळवावा आणि विद्या मिळवायची असेल तर ती क्षणाक्षणानं मिळवावी. एक क्षण आयुष्यातला सोडला ज्ञानसंपन्न होता येणार नाही. एक कण मनुष्य सोडायला लागला त्याला अर्थसंपन्न होता येणार नाही. असं कण आणि क्षण याचं मनुष्याच्या जीवनामध्ये महत्व आहे हे माणसाने जाणून घ्यावं. आणि अर्थप्राप्ती आणि निद्रा याच्यामध्ये आयुष्याचा अपव्यय करू नये. अर्थप्राप्तीला संतांचा प्रतिबंध आहे, शास्त्राचा प्रतिबंध आहे समजू नका.
तेच महत्वाचं, तेच परमसाध्य, या बुद्धीमध्ये माणसानं अडकून नये असा विचार शास्त्राने आपल्याला सांगितलेला आहे. काय असतं, काही माणसं जीवन सगळ्याच्या सगळं अर्थप्राप्तीमध्येच घालवतात. पैसा मिळवावा, पैसा मिळवावा, पैसा मिळवावा, याच एका उद्देशासाठी सगळं आयुष्य ज्याने खर्च केलं, जीवन कल्याणी लागलं असं समजायचं कारण नाही बरं का. काय संतांची भाषा अशी आहे, लक्ष्मी एकटी जर आपल्याकडे आली ती कल्याण करणारी नाही. लक्ष्मी नारायणासहित येते तेव्हा ती कल्याण करणारी ठरते. नारायणासहित ती आपल्याकडे यावी याच्याकरता परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न पाहिजे. केवळ लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी केला जाणारा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला संतांच्या दृष्टीनं महत्व नाही. अर्थप्रधान जीवन जगणारीच माणसं जगामध्ये आपल्याला बरीच पाहायला सापडतात, पण त्यांचं जीवन महत्वाचं ठरत नाही. कसं होतं बघा, एक असा आपलं सगळं जीवन ज्यानं अर्थार्जनामध्येच घालवलेलं होतं असं एक म्हातारा मनुष्य, आयुष्य संपत आलं, अंथरुणावर पडलेला, आजारी झालेला, बोलता येत नाही अशी अवस्था. आणि एका दिवशी त्या माणसाच्या तोंडातून वा के अशी अक्षरं यायला लागली. ही वा के अक्षरं ऐकल्याच्या नंतर मुलांना वाटलं की बाबा काहीतरी, त्याच्यात 2 मुलं त्याची होती. एक मुलगा असा विचार करायला लागला की बाबा कुठं धन वगैरे ठेवलं हे सांगत असावेत. दुसऱ्या मुलाने विचार केला की बाबा आपले कदाचित अंतकाळ आला हे जाणून नामस्मरण करीत असावेत. वा म्हणजे वासुदेवा, के म्हणजे केशवा त्यांना म्हणायचं असेल, पण अशक्तपणामुळे त्यांना पूर्ण उच्चार करता येत नसावा. काहीतरी औषध वगैरे देऊन यांच्या वाणीमध्ये ताकद निर्माण करावी असा दोघांनी विचार केला. वाणीत ताकद आली तर अर्थदृष्टी असलेला मुलगा विचार करायला लागला, कुठं धन ठेवलं हे जे सांगतायत ते स्पष्टपणाने यांना सांगता येईल. दुसरा मुलगा विचार करायला लागला, यांना स्पष्टपणानं नामस्मरण करता येईल, यांचा स्पष्ट शब्दोच्चार होणं महत्वाचं. हा विचार दोघांच्याही मनात आल्याच्या नंतर दोघांनी त्यांना औषधोपचार केले, वैद्याला बोलावलं, मात्रा वगैरे दिली चांगली. वाणी थोडीशी स्पष्ट उमटायला लागली. पोरांनी सांगितलं, जवळ बसलेल्या भक्त पोरांनी सांगितलं, बाबा म्हणा आता वासुदेवा केशवा म्हणत चला. त्याने सांगितलं, मूर्खा, मी वासुदेवा केशवा म्हणत नव्हतो म्हणे, अंगणात माझं लक्ष गेलं, वासरू केरसुनी खायला लागले हे लक्षात आल्यामुळे ती वाचवावी म्हणून मी ओरडत होतो म्हणे. मरायला टेकलेला म्हातारा वासरू केरसुनी खातंय याच्याकडेच लक्ष देतो. याचं कारण काय, आयुष्य सगळंच्या सगळं अर्थार्जनामध्ये त्यानं जर वेचलेलं असेल, लक्ष्मीच्या प्राप्तीकरताच त्यानं प्रयत्न केलेला असेल, नारायणाच्या लाभाकरता त्याचा प्रयत्न जर नसेल तर जीवनाची हीच अवस्था होणार आहे. मनुष्यानं आपला अंतकाळ सुधारण्याच्या करता जीवन सगळं सुधारलं पाहिजे. आणि ते सगळं जीवन सुधारण्याकरता मनुष्याला जी काही साधना करायची आहे ते नारायणाच्या प्राप्तीची साधना. अंतकाळ जवळ आला हे कळाल्याच्या नंतर मनुष्यानं घाबरू नये. हे आपल्याला परीक्षिताच्या चरित्रातून लक्षात घ्यायचं आहे. परीक्षिताचं चरित्र कसं आहे, त्यांना असं सांगितलं, त्याच्या चरित्रामध्ये आपण त्याला 7च दिवस आयुष्याला उरलेले आहेत, पण अंतःकरणामध्ये त्याच्या भयकंप आहे का, आपण मरणार, आपलं आयुष्य संपत आलं याचं भय त्याला नाही, काळजी त्याला नाही. आत्मकल्याण कसं होईल, उरलेल्या एवढ्या आयुष्यामध्ये माझं कल्याण कसं होईल याचाच विचार परीक्षिताच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे माणसाने आपलं आयुष्य संपायच्या आत, आयुष्य संपलं हे लक्षात जरी आलं तरी परंतु न घाबरता ते संपायच्या आत परमात्मा प्राप्तीची साधना अवश्य केली पाहिजे. एवढं त्याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. काय असतं, काही लोक म्हणत राहतात की बाबा अंतकाळ येईपर्यंत आपल्याला सवड आहे, कधीतरी पुढं आपण परमार्थाची साधना करू. माणसाला तुम्ही म्हणा, थोडंसं बोला माणसाशी की बाबा तुम्ही आत्मकल्याणाची साधना कधी करणार आहात. माणसं म्हणतात पुढं बघू, पुढं बघू. परमार्थ कधी करणार, पुढं बघू. पुढं म्हणजे पुढच्या वर्षी बघू, 10 वर्षांनी बघू, 20 वर्षांनी पाहू, पेन्शन झाल्यावर पाहू, असं माणसांचं म्हणणं असतं. पण हा विचार उपयोगाचा नाही. काय आहे, पुढं बघू पुढं बघू असं म्हणणाऱ्याला कधीही बघता येत नाही. त्याचं एक उदाहरण आहे. एक माणूस समुद्र स्नानाला गेला. समुद्र स्नानाला गेलेला माणूस असा समुद्राच्या काठावर कपडे वगैरे काढून तयार होऊन बसला. बाजूला एक महात्मा बसला होता. त्या महात्म्याने त्याला विचारलं, काय रे बाबा तुझा विचार काय, कशाला आलास इथं. स्नानाला आलो. समुद्र स्नान करायचंय. होय, कर ना म्हणे. कपडे काढून केव्हाचा बसलास, अजून समुद्र स्नान तू केलं नाही, का केलं नाही. तो म्हणतो, इथे आल्यापासून मी बघतो लाटा मागून लाटा चालूच आहेत, एवढ्या शांत झाल्यावर मग स्नान करतो म्हणे.
आता लाटा मागून येणाऱ्या लाटा शांत झाल्यावर समुद्राचं स्नान करीन म्हणणाऱ्या माणसाला समुद्राचं स्नान घडेल का? त्याला ते जसं घडत नाही तसं परिस्थितीत माझ्या काहीतरी अनुकूल प्रतिकूल बदल झाल्याच्या नंतर मी भगवंताचं भजन करेन, पाहू पुढं, असं म्हणत राहणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल प्रसंग येतच राहणार. परमात्म्याचं सेवन कधी घडायचं आणि आत्मकल्याणाची साधना आपल्याकडून व्हायची कधी, असं होऊ नये याच्यासाठी अंतकाळ आलेला माणसाला लक्षात आल्याच्या नंतर माणसाने सावध व्हावं, किंवा अंतकाळ आपला जवळ आलेला आहे लक्षात आलं जरी नाही तरी कधी ना कधीतरी आपलं मरण निश्चित आहे हे जाणून माणसाने सावध व्हावं आणि परमात्मा चिंतनाला लागावं. हे परीक्षितीचं चरित्र आपल्याला सुचवतं. परीक्षिताने शुकाचार्यांना विचारलं होतं की म्हणे महाराज माझं कल्याण 7 दिवसात कसं होईल? शुकाचार्याने सांगितलं म्हणे बाबा 7 दिवस आयुष्याचे परमात्मा प्राप्ती करता फार झाले. परमात्मा प्राप्ती करता एवढा अवधी लागत नाही. देव भेटावा याच्याकरता फार कमी काल लागतो. अंतःकरण एकदम देवाकडे लागलं लगेच परमात्मा त्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. थोडे आहे चित्त साह्य झाली. या अंतःकरणानं जर तुम्हाला मदत केली